राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना संधी देण्यात आलेली आहे। सुनील तटकरेंकडून जैन यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। भुजबळांच्या नकारानंतर राजेंद्र जैन यांना संधी दिली गेलेली आहे। राजेंद्र जैन आज अर्ज दाखल करणार आहेत। राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरता राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार ठरलेला आहे। राष्ट्रवादीकडून भंडारा गोंदियाचे माजी आमदार राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। देवगिरीवर झालेल्या बैठकीमध्ये राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राजेंद्र जैन यांचं नाव निश्चित झालेलं आहे। सुनील तटकरे यांनी जैन यांच्या नावाची घोषणा केलेली आहे। आज राजेंद्र जैन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। समीर भुजबळ यांच्या मंत्रिपदासाठी भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानं छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर जाण्यास नकार दिल्याची माहिती आहे। यानंतर राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली। तर भुजबळांच्या नकारानंतर राजेंद्र जैन यांना संधी देण्यात आलेली आहे। सुनील तटकरे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केलेली आहे। राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सुनील तटकरेंकडून त्यांच्या नावाची घोषणा झालेली आहे। रिक्त झालेल्या राज्यसभेच्या बाबतीमध्येच आम्ही सर्व कोर ग्रुपने त्या ठिकाणी साधक बाधक चर्चा केली आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि पर्यायाने महायुतीचे, कारण एका जागेसाठी ती निवडणूक होते म्हणून उमेदवार म्हणून राजेंद्र जैन हे आज पक्षाने त्या ठिकाणी अधिकृतरित्या उमेदवार ठरवलेले आहेत। विधान परिषदेमध्ये गोंदिया भंडारा स्थानिक स्वराज्य संस्थेतून त्यांनी 12 वर्ष प्रतिनिधित्व केलं। मध्यवर्ती बँक, फेडरेशन या सर्व संस्थांच्या मध्ये दीर्घकाळ राजेंद्र जैन यांनी काम त्या ठिकाणी केलेलं। साहब नाराज तो नहीं? बिल्कुल हमारे साथ में जब हैं भुजबल साहब तो ऐसे नेता हैं कि जो उनके मन में है वो उनके चेहरे पे भी रहता है और बोलने के लिए कभी रुकते नहीं। जब मेरे साथ में यहाँ पे बाजू में है, इसका मतलब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक संघ काम करते। माझ्यावर पक्षांनी जे जबाबदारी दिली आहे, आदरणीय सुनेत्राताई पवार, आदरणीय पार्थदादा पवार, आदरणीय छगन भुजबळ साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, आदरणीय सुनील तटकरे साहेब आणि माननीय खासदार प्रफुल्ल पटेल साहेब यांनी जे विश्वास व्यक्त केला आहे, मी विदर्भात एक चांगल्या पद्धतीने काम करून आणि आदरणीय अजितदादाचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यामध्ये ज्या पद्धतीने आजपर्यंत मी पार्टीच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, इमानदार कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे, त्या पद्धतीने मी काम करणार आणि हे भरपूर जे आशीर्वाद सर्व नेत्यांनी माझ्यावर दाखवला आहे हे खरं उतरणार।